नमस्कार. टाइम्स 9 मराठी या न्यूज चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट अविनाश काले एका विशेष अशा प्रसंगाच्या रूपानं या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलेलो आहे. आपल्या सोबत जे आहेत ते भाई संजीव चारमगोळ म्हणून हे समाजवादी नेते आहेत. त्यांना नेताजी म्हणून ओळखलं जातं. स्वर्गीय राजनारायण ज्यांनी इंदिरा गांधीजीचा पराभव केला होता, स्वर्गीय चरणसिंग चौधरी यांच्यासारख्या, रामविलास पासवान सारख्या थोर नेत्याबरोबर ज्यांनी काम केलं, समाजवादी चळवळीचं एक तत्वज्ञान डोक्यामध्ये घेऊन त्या काळामध्ये आणीबाणीच्या विरोधामध्ये प्रचंड मोठा संघर्ष करण्यासाठी ज्या माणसानं अविवाहित राहून मी युद्ध लढेन आणि जिंकेन अशा पद्धतीने विश्वास ठेवून या देशातल्या समग्र क्रांतीसाठी स्वतःला झोकून दिलं. आज खरं तर त्यांची अवस्था ही कुटुंब नाही, काही नाही अशा परिस्थिती असताना सुद्धा आज समाज व्यवस्थेच्या आश्रयानं ते आपले उपजीविका पुढे ढकलतायत. परंतु जर सगळ्या बाजूनं जर पाहिलं तर अतिशय बशीर बद्र असतील, फिरोज गोरखाबादी असतील, असे जे कोणी शाहीर आहेत, अशा अनेक शाहिरांच्या अनेक यांच्या संपर्कामध्ये या नेतृत्वाची वाढ झाली. या सगळ्या मोहल्ल्यामध्ये ते फिरले. चौरंगी चेहरा ज्याला म्हणतो त्या चौरंगी चेहऱ्याप्रमाणे ते घडले. ते आज आपल्या समोर संजीवजी भाई चारमगोळ आहेत. त्यांना आपण आजच्या या काही घडामोडीबद्दल आपण थोडंसं त्यांना विचारूया. त्या निमित्तानं आपला परिचय होईल. भाई, आपण आपलं पूर्ण नाव? भाई संजीव चारमगोळ, मूळ? कर्नाटक, विजापूर जिल्ह्यामध्ये सात्याळ. ह्या चळवळीमध्ये तुम्ही कधी आला नेमकं? 1964. 1964 साली सुरुवातीला शेकापमध्ये जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर समाजवादी पार्टी, जनता पार्टी, लोकदल, जनता दल 90 साली राजकारण समाप्त केलं. अकलूजच्या संदर्भामध्ये तुमची आठवण काय आहे? मी अकलूजला असं 3-4 वेळा आलो होतो. तो एक चंद्रशेखरचा कालखंड. दगडफेक झाली, चंद्रशेखर जखमी झाले, आणि हे एक अकलूज महाराष्ट्रातील खेडेगाव, पण संपूर्ण भारतात सर्वात जास्त प्रगत असलेलं खेडेगाव आहे. कारण शिक्षण, आरोग्य, शासकीय व्यवस्था या बाबतीत ग्रामीण पातळीपासून सुरू झालेला इथला प्रवास स्थानिक आसपासच्या 25 नाही तर 100 खेड्याला सामावून घेतलेला आहे. शैक्षणिक, आरोग्य, प्रशासकीय दृष्ट्या. आणि त्यामुळं हा भाग सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या प्रगत झालेला आहे, इतर भागापेक्षा जास्त प्रमाणात. आमचा एक मूळ प्रश्न असा आहे की समाजवादी विचारसरणी ही प्रगल्भ विचारसरणी म्हणून ओळखली जाते. ह्या समाजवादी विचारसरणीचं विघटन आणि त्याचं पतन ह्याची सुरुवात कोणी केली? सुरुवात लोहियांनी केली. सन 1967 साली संविध सरकार म्हणून त्यांनी एक फॉर्म्युला आणला, आणि त्या फॉर्म्युल्यामध्येच हे त्यावेळेचे, हे आत्ताचा बीजेपी म्हणजे त्यावेळेचा जनसंघ, तो पक्ष घुसला.
आणि विघटनाला सुरुवात झाली. आणि दुसरं विघटन 1977 मध्ये झालं. त्यावेळेला परत जनसंघ घुसला आणि 5 राज्यामध्ये त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं उत्तरेकडील. आणि तिसरं विघटन वाजपेयीच्या काळात झालं. वाजपेयीची गव्हर्नमेंट भाजपाने चालवली नव्हती. जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, शरद यादव, रामविलास पासवान आणि बिहारचे एक यादव आहेत, हुकुमदेव नारायण यादव. ह्या लोकांनी ही भाजपाची गव्हर्नमेंट चालवली. जिथे बी प्रश्न उद्भवल तिथं वाजपेयी जॉर्जला पाठवणार. तर अशा रीतीने समाजवाद्यांनी भाजपाच्या वाढीला खत पाणी घातलं. आणि त्यानंतर प्रत्येक नेता राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याच्या चक्करमध्ये संपूर्ण समाजवादी विचारधारा उद्ध्वस्त केली. ज्याने ज्याने पक्ष निर्माण केले त्या सगळ्याचे पक्ष पाण्यात बुडाले. रामविलास पासवानचा पक्ष, शरद यादवचा पक्ष, लालू यादवचा पक्ष, पक्ष पाण्यात नाही बुडाले तर विचारसरणी बी बुडाली. ज्यांचा आजोबा प्रधानमंत्री होता, ज्यांचा वडील राष्ट्रीय नेता, आंतरराष्ट्रीय नेता होता, असे लोक त्या भाजपाच्या दावणीला केवळ मंत्री होण्यासाठी जात आहेत. चौधरी चरण सिंग प्रधानमंत्री होते, त्यांचा नातू जयंत चौधरी एक मंत्री होण्यासाठी पळत. रामविलास पासवान 4-4 लाख मतांनी 2 वेळा खासदारकी जिंकली, आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड निर्माण केला. अशा माणसाच्या मुलांनी केवळ मंत्री होण्यासाठी भाजपाच्या दरवाजात उभारले. हुकुमदेव नारायण यादव, बिहारचा लोहिया म्हणत होते त्याला, त्याच्यासारखा वक्ता आज पण देशामध्ये कोणी बी नाही. तो पण भाजपाच्या दावणीला गेला. यामुळं विरोध करणारा विरोधक संपला आहे. आणि जे बी विरोधक राहिलेत ते सर्व बिकाऊ आहेत. ठोस विरोधक कोणीही नाही. आता जे कॉक्रोच पार्टीचं जे आंदोलन चालू झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, त्याच्याबद्दल काय वाटतं? कॉक्रोच पार्टी पण विकली जाईल. कारण देश पातळीवर पक्ष चालवणे, संघटना चालवणे, नियंत्रित करणे, फंडिंग उभा करणे, या सगळ्यासाठी खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर यंत्रणा लागते. ती यंत्रणा त्यांच्याजवळ नाही. मग शेवटी कोणीतरी टाटा बिर्ला समोर येतो आणि वर्तमानपत्र विकत घेतल्यासारखं पक्ष विकत घेतो. बापरे. म्हणजे उद्याची आता 2029ची जी निवडणूक आहे, या निवडणुकीचं चित्र काय असेल? राहुल गांधी पुढे येतील की भाजपाच पुन्हा आणखीन येऊ? तुम्हाला काय वाटतं? परिसीमन जर यशस्वी झालं तर भाजपा या देशात पुढे 50 वर्षे हलणार नाही. कारण 800 खासदार झाल्यानंतर ते 27 पक्षाला एकत्रित करून 400 जिंकतील, पण विरोधी पक्षाचे 100 पण येणार नाहीत. त्यामुळं ते लोक 50 वर्षे राज्य करतील. आणि परिसीमन नाही झालं तरी काँग्रेसमध्ये ठोस आणि प्रभावी नेतृत्व नसल्यामुळं, अभ्यासू नेतृत्व नसल्यामुळं, वैचारिक बैठक नसल्यामुळं त्या लोकाला
संपूर्ण देशभर जनता स्वीकारणार नाही आणि त्यांचा ग्राफ दिवसेंदिवस उतरत आहे. कारण निरनिराळ्या राज्यात निर्माण होणारे प्रादेशिक पक्ष, या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला कमकुवत केलं. तर काँग्रेसला परत जर उभारायचं असेल तर विविध पक्षामधील काँग्रेसला असे पूरक नेते बोलावून घेतले पाहिजेत. कारण नेता एक दिवसात तयार होत नाही, खूप मोठा कालखंड लागतो. तर एका फॅक्टरी नाही तर रेडीमेड आणि पक्षाला पूरक असे नेते घेऊन त्यांनी पक्ष वाढवला पाहिजे. याबाबत एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी मध्य प्रदेशचे रघु ठाकूर नावाचे नामवंत समाजवादी नेते काँग्रेसमध्ये जाणार होते, पण त्यांनी एक चूक केली. त्यांनी अगोदरच पत्रकार परिषद घेतली. त्याचा परिणाम असा झाला, त्यांचे विरोधी काँग्रेसमधले सोनिया गांधीला भेटले, ते माणूस आला तर आम्ही बाहेर जातो. मग परिणामचा त्याची एंट्री रोखली. तर खऱ्या अर्थानं प्रचंड त्यांचं वय आहे, 76च्या पुढं त्यांचं वय आहे. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा राजकीय सामाजिक जीवनावर त्यांची जी पकड आहे, ही पकड या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळते. त्यांनी हेच सांगितलं की काँग्रेसला सुद्धा एक मोठं स्ट्रक्चर उभा करावं लागेल आणि विदाऊट स्ट्रक्चर जरी विद्यार्थी आंदोलन असेल तर ते आंदोलन फेल केलं जाईल, त्या नेत्यांना विकत घेतलं जाईल किंवा ते मॅनेज होतील. त्यामुळे अशा छुटपुट आंदोलनानं एखादा मोठ्या पक्षाला आव्हान दिलं जाऊ शकणार नाही. आणि आज ज्या गतीनं काँग्रेस पक्ष जातोय त्या गतीनं सुद्धा काँग्रेस कदापि जिंकणार नाही. परिसीमन बिल आलं आणि ते जर सक्सेस झालं तर भविष्यामध्ये 50 वर्ष भाजपा भारतामधून त्याचं राजकारण संपणार नाही, इतक्या रोखठोक पद्धतीनं त्याने आपलं थोडक्यात विवेचन केलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्याचा विचार करून परिवर्तनवाद्यांनी आपसापसातील मतभेद बाजूला ठेवून काँग्रेस पक्षानं सुद्धा आंबेडकरी चळवळीतील असतील, अल्पसंख्याक समाजातील लोक असतील, अशा चांगल्या नेतृत्वांना शोधून हुडकून वेगवेगळ्या पक्षातील चांगल्या लोकांना सोबत घेऊन आपले मजबूत फळी या देशामध्ये भाजपाविरुद्ध फळी उभा केल्याशिवाय भाजपाचा पराभव करता येणे शक्य नाही आणि परिवर्तन ही त्याशिवाय शक्य नाही. अन्यथा जे आहे राजवट तीच चालू राहणार, अशा पद्धतीचा स्पष्ट संदेश हा संजूभाई चारमगोळे यांनी दिलेला आहे. आणि आजची ही मुलाखत एक चांगली एक आनंददायी मुलाखत असं समजून आम्ही या ठिकाणी निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.